गुड इव्हनिंग. माझं नाव अशोक किसन बिसे. ऍक्च्युली मी सातारा मधून आहे. खेडेगाव माझं नाडेगाव वाजता गाव आहे. आणि फेसबुक मध्ये बघताना सरांचा मला एक तो वेबिनार दिसला. पहिल्यांदा आपण प्रत्येक वेळ बघत असतो, लाईटली घेतलं होतं. पण ज्यावेळेस मी सेशन अटेंड केला त्यावेळेस मी चकित पूर्ण झालोच. आणि अनबिलिव्हेबल नॉलेज पण त्यामधून थोडं मिळालं. पण थोडं असं वाटलं की एक्साइटेड अजून थोडं घ्या, नेक्स्ट काय पण काय माहित नव्हतं ना, हे असं बी असू शकतं. आपण ते रफली बघत होतो नुसतं. कॅल्क्युलेशन करायचं, ट्रॅडिशनल थिंकिंग त्याबद्दल कॅल्क्युलेशन करायचं, आलं किती गेलं किती, पण या डीप नॉलेज काहीच नव्हतं. त्यानंतर या वेबिनार अटेंड केल्यानंतर थोडं एक्साइटेड असलं की हे आपल्याला गरजेचं होतं खूपच. आणि मला तर खूप गरज होती, मी पण त्या शोधातच होतो म्हणलं तर. खूप गरजेचं होतं, मी शोधत होतो की मला पण असं मेंटर भेटावं. कारण मी पण भरपूर ट्रेनिंग घेतल्यात, माइंडसेट वर घेतले, पण मी बेसिक फायनान्स कसं करू शकतो, कारण फायनान्स मध्ये मी भरपूर चुका केलेल्या आणि करत होतो मध्यंतरी. पण ह्याच्यातून मला एक आशा दिसली की हा, हे काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यानुसार मी लगेच सरांचा तो वेबिनार अटेंड केला, नेक्स्ट लेवलचा केला. आणि त्यामधून तर खूपच म्हणजे असं एक्सायटेड झालो की परत त्याच्यापेक्षा अपग्रेडचं नॉलेज मिळालं. जसं की मोबाईल काही सरांनी सांगितले अपग्रेड होतो, त्यामुळे थोडं अपग्रेड वाटल्यासारखं झालं. थोडा फ्री वाटलं. पण चॅलेंजेस भरपूर होतं की मला झोप लागायची नाही सर, क्लिअर सांगतो तुम्हाला. त्यानंतर मी असं वाटतं की मी 5-6 दिवसानंतर एक रिलॅक्स झोपलो. आणि ते मला बर्डन असायचं थोडं. पण याच्यातून असा क्लिअरिटी आली की आपण हे करू शकतो. आय कॅन डू इट. मी जाणे थोडं आता परत त्यानंतर हळूहळू सरांच्या उठणं मग 1-to-1 सेशन तर अनबिलिव्हेबल. आणि खूपच एन्जॉय मध्ये पण झाला. खूप फ्रेश वाटलं. मन मोकळं झालं पूर्ण. आणि असं वाटतं की आता माझं तर भविष्य फ्युचर मध्ये खूपच चांगलं आहे. आणि माझ्या 2 मुलींचं पण फ्युचर ग्रोथ खूपच मोठी होणार त्यात नाही. आणि खूप अमाऊंटचा विचार केला ना तर खूप कमी घेतले असं मला वाटतंय. आणि मी बाहेर बघतोय, बाहेर फिरतोय, पुणे मुंबई या ठिकाणी जास्त त्यांना काय कॉस्टिंग असते, काय असते, तर हे मला वाटते थोडी सरांनी कशाबद्दल घेतलं माहित नाही, पण खूप कमी आहे असं मला वाटते. पण आम्ही बी घेतलेले आहेत लोकांच्याकडून कशाबद्दल, पण हे खूप कमी आहे. चांगलं नॉलेज आणि 1 CR नॉलेज तुम्ही देताय जस्ट आता, असं वाटतंय. त्यामुळं मला तर खूप फ्री वाटतंय. आणि आता सरांच्या जर्नी कंटिन्यू असणार आहे, नॉट ओनली 3 इयर्स कंटिन्यू असणार सरांच्या. येस, थँक्यू.